नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कामिनी जेव्हा नयनताराच्या घरी जाणार आहे तेव्हा तिच्या समोर सरू येणार आहे आणि मग कामिनीची 17 वर्षापूर्वीपासूनचा जो राग आहे, तिला वाटत होतं इतके दिवस की तिने गौरीला मारून टाकलेला आहे, पण जेव्हा समोर ती गौरीला पाहणार आहे तेव्हा मात्र तिची तळपायाची आग मस्तकात जाणार आहे आणि त्या क्षणी तिने सरूवरती हल्ला करणार आहे आणि तिथे नयनताराने पोलिसांना बोलावून घेत खरं तर कामिनीचीच वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कॉलेजमध्ये आता कमळी आलेली आहे आणि कमळीचं सर्वत्र कौतुक केलं जात असतं. कारण कमळीने जे काम केलेलं आहे त्यामुळं अन्नपूर्णा मॅडमनीच हे सगळं करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं सगळेजण इथे खुश असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे अनिका येते आणि म्हणते की या गावछापने एवढं काय केलेलं आहे, तुम्ही सगळेजण तिचे एवढं कौतुक का करत आहात, असा प्रश्न तिने विचारलेला असतो. तेव्हा मात्र तिथे ऋषी त्याचबरोबर प्रिन्सिपल सर असतात. प्रिन्सिपल सर सांगतात की अन्नपूर्णा मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की कमळीनं जे काम केलेलं आहे ते खरंच खूप मोठं आहे आणि त्यासाठी हे सगळं केलं जात आहे. तेव्हा मात्र अनिकाचा उलट प्रश्न असतो, एवढं मोठं काय केलंय तिने तर साधा ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला होता, एवढी मोठी काहीच कामगिरी तिने केलेली नाहीये, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथं पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे आता ऋषी म्हणतो की का तुला काय करायचंय, या सगळ्याशी तुला काय देणं घेणं आहे, असं ऋषी जेव्हा बोलणार आहे तेव्हा मात्र अनिकाची तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. अनिकाला खूप राग आलेला असतो आणि अनिका मात्र म्हणत असते, मी काहीच केलेलं नाहीये का या सगळ्यामध्ये, माझं काहीच नाहीये का. आणि मग ऋषी आणि प्रिन्सिपल सर म्हणतात की ज्याला कोणाला प्रॉब्लेम आहे, ज्याला कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, त्याने एक काम करायचं आहे, ते म्हणजे त्या व्यक्तीने स्वतः काहीतरी कमळीनं जे काम केलेलं आहे त्यापेक्षा मोठी कामगिरी करून दाखवायची. जर कमळीनं केलेलं काम आहे त्यापेक्षा ते मोठं असेल तर त्या व्यक्तीचाही सत्कार केला जाईल. तेव्हा अनिका आता खालीच तोंड मांडून बसलेली असते. तेव्हा मात्र तिला लगेचच ऋषी विचारू लागतो, जमणार आहे का तुला, म्हणजे तू करू शकणार आहेस का. तेव्हा अनिका शांत असते. तेव्हा ती म्हणते, हो, चॅलेंज ऍक्सेप्टेड, मी करणार आहे त्या गोष्टी. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता राजन आणि अन्नपूर्णाने जे गौरी आणि राजनच्या लग्नाचा फोटो दिलेला असतो आणि त्या फोटोवरून स्केच काढायला सांगितलेलं असतं. स्केच आर्टिस्टने आता स्केच काढायला घेतलेला आहे. त्यांची मुलगी कशी दिसत असते या गोष्टीचा अंदाज घेऊन स्केच आर्टिस्ट हा स्केच काढत असतो. त्याच वेळी आता इकडे रागिनी जी आहे ती राजनला विचारत असते, हा फोटो कसला आहे, हे कसलं स्केच आहे. तेव्हा तो सांगतो की मी एक स्केच काढायला दिलेला आपल्या दोघांचा फोटो देऊन, त्यावरून मी हे स्केच काढून घेतलेलं आहे. तेव्हा मात्र ती म्हणते म्हणजे. तेव्हा तो सांगू लागतो की हो, या फोटोवरून मला स्केच काढून घ्यायचं होतं आणि त्या पद्धतीनं मी स्केच काढून घेतलेलं. त्याच पद्धतीनं आता माझा आणि गौरीचा फोटो मी दिलेला आहे आणि त्या फोटोवरून मी आमच्या मुलीचं स्केच तयार करायला सांगितलेलं आहे आणि ते सेम त्या पद्धतीने आता स्केच तयार केलं जात असतं. इथे डोळे काढून झालेले असतात आणि ते डोळे सेम टू सेम इकडे कमळीच्या डोळ्यांसारखे दिसत असतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीला आता खूप राग आलेला असतो. रागिनी कामिनीकडे येते आणि कामिनीला सांगू लागते की आई, तुला माहितीये का, राजन आणि त्या म्हातारीने स्केच काढायला दिलेला आहे आणि त्यांनी पहिल्यांदा अनिकाचं स्केच काढून आणलेलं आहे. मला ना खात्रीच पटले की लवकरच ती थोरली नात या घरात येणार आहे. तेव्हा कामिनी म्हणते की शक्यच नाही, कारण काही झालं तरी ही कामिनी जोपर्यंत इथं जिवंत आहे आणि त्याचबरोबर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती मुलगी या घरात येऊ शकत नाही, असं तिने सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रागिनी म्हणत असते की आई, तू काहीच करू शकत नाहीये, तुला माहित नाहीये ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. अगं, त्यांनी आता माझा आणि राजनचा फोटो देऊन स्केच बनवून घेतलेलं होतं आणि ते स्केच तयार सुद्धा झालेलं आहे आणि आता तू अजून पण मला म्हणतेस की शक्यच नाहीये. कसं शक्य नाहीये सांग बरं मला तू, कारण ह्या गोष्टी शक्य आहेत, त्यांनी करून दाखवलेल्या आहेत, तुझ्या लक्षात येत नाहीये. तेव्हा मात्र ती म्हणत असते की काही करून दाखवलेलं नाहीये, काहीच होणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र रागिनी चिडलेली असते. रागिनी म्हणत असते की आई, तू असंच हातावर हात ठेवून बस. तेव्हा ती म्हणते की आपलं पहिलं टार्गेट आहे ते पूर्ण करायचंय, ते म्हणजे त्या नयनताराला बाटलीत उतरवायचं आहे आणि एकदा का तिला बाटलीत उतरवलं की मग
या गोष्टी करणं आपल्यासाठी सोपं जाणार आहे. एकदा का नयनताराची आपल्या पद्धतीने गोष्ट झाली आणि तिने मान्य केलं, माझे अकाउंट चालू झाले, की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि या म्हातारीने काय सांगितलेलं तुला माहिती आहे ना, जोपर्यंत त्या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही असं ती सांगत असते. त्यामुळं आजच्या आज आपल्याला नयनताराकडे जायचं आहे आणि नयनताराला काही करून आपण इथे या गोष्टींसाठी तयार करायचं आहे असं कामिनी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की म्हणजे आता काय, तिथे जाऊन अपमानच करून घ्यायचा आहे ना. तेव्हा ती म्हणत असते की हो, तिने कितीही अपमान केला आणि काहीही केलं तरीही आपल्याला तिथे जायचंच आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कामिनीने कितीही कारस्थानं केली तरी निंगी आणि त्याचबरोबर कमळी यांचा अभ्यास काही थांबलेला नसतो. त्या दोघीही अगदी मनापासून अभ्यास करत असतात आणि मनापासून सगळ्या गोष्टी करत असतात, कारण त्या दोघींना पण पहिलं अभ्यास करायचा आहे आणि त्यांच्यावर कितीही अडथळे आणले तरीही त्या अडथळ्यांवर मात करत त्या दोघी जणी पुढे चालत असतात. खरं तर आबांची शिकवण त्याचबरोबर आईचे संस्कार या सगळ्या गोष्टी इथे त्या दोघी जणी करत असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की निंगी आणि कमळी दोघी खुश झालेले असतात, कारण ऋषीने त्यांना टेबल लॅम्प दिलेला असतो आणि लाईट बंद केली तरीही टेबल लॅम्पच्या मदतीने त्या दोघींनीही अभ्यास सुरू ठेवलेला असतो. आणि इथे जी गोष्ट घडलेली असते ती म्हणजेच की कमळीने अभ्यास केलेला असतो. त्यामुळं इकडे कामिनीला जे वाटत असतं की कमळीला आपण त्रास देत आहे, तिला अभ्यास करू द्यायचा नाहीये, तिला त्रास देण्यासाठी ती रेक्टर आणि ती ईशा पाठवलेली आहे, तेवढ्या गोष्टी पुरेशा आहेत असं वाटत असतं. पण त्या सगळ्यांवर मात करत कमळी पुढे चाललेली असते. इकडे फायनली आता साहेबाच्या समोर मान्य केलेलं आहे ते म्हणजेच की या ऋषीने की त्याचं कमळीवरती प्रेम आहे. फक्त साहेबाचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी वेळ घालवू नकोस, एकदा का वेळ हातातनं गेली की काहीच उपयोग होणार नाही. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत ह्या गोष्टी तू तिच्याशी बोलून घे आणि तिला अभ्यास करायचा एवढं सगळं मला पण माहिती आहे. पण एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, या गोष्टीला जर तू वेळ घालवलास तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो हो, पण आत्ता ती वेळ नाहीये, एकदा का सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर मग मी तिला सांगेन असंही सांगितलं जातं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साहेबा म्हणतो की बघ, जर तू वेळ केलास तर कुठल्याच गोष्टी नीट होणार नाहीत, त्यामुळं लवकरात लवकर विचार कर असं साहेबाने सांगितल्यामुळं तो सुद्धा आता तयार झालेला असतो. पण काही वेळ अजून वेट करायचा आहे असं त्याचं ठरलेलं असतं. इकडे आता राजन इन्स्पेक्टरला भेटायला जातो आणि तिथे त्याला विचारू लागतो की काय झालं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की गावावरून ती इकडे मुंबईला आलेली आहे, इथपर्यंतची माहिती मला मिळालेली आहे, पण पुढे काय ठरलेलं आहे हे सगळं जेव्हा विचारलं जात असतं तेव्हा राजन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला कळलेलं आहे की तुम्ही काम बंद केलेलं आहे किंवा तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवत आहात, पण मला कमिशनर साहेबांना फोन करायला वेळ लागणार नाही, कारण तुम्ही कोणाचं पाकिट घेतलंय, कोणासाठी काम करताय हे सगळं मला माहिती आहे. हे ऐकल्यानंतर त्या इन्स्पेक्टर साहेबाची बोबडी वळलेली असते. मग राजन म्हणत असतो की तुम्हाला अँटी करप्शन मार्फत मी जेलमध्ये सुद्धा टाकू शकतो. हे ऐकल्यानंतर तो हादरलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब, अहो मी खोटं नाही बोलत आहे, मी कोणाचं पाकिट वगैरे घेतलेलं नाहीये, पण त्या ज्या आहेत मुंबईला आलेल्या आहेत त्या आपल्याच एरियामध्ये आहेत ही बातमी मला कळलेली आहे. म्हणजे फायनली राजनला कळलेलं आहे की याच एरियामध्ये तिला कोणीतरी पाहिलेलं आहे, ही गोष्ट आता इन्स्पेक्टरने सांगितलेली असते. इकडे आता कामिनी आणि रागिनी आलेले असतात, नयनताराची वाट बघत असतात आणि नेमकं तिथं सरू बाहेर येते आणि सरू बाहेर येता क्षणी इकडे कामिनीला धक्का बसलेला असतो. साहेबा, ऋषी त्याचबरोबर नयनतारा आतमध्ये असतात आणि त्यावेळेस सरूचा तिने हात पकडलेला असतो आणि म्हणत असते की 17 वर्षापूर्वी तू माझ्या तावडीतनं वाचलेली आहे, पण आता मी तुला सोडणार नाही, आता तुझा बंदोबस्त करणारच आहे आणि मग शांत राहणार आहे. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या भयानक अशाच असतात, ज्याचा कोणी विचारही केलेला नाही अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही कामिनीने ठरवलेलं असतं की आता माघार घ्यायची नाही, कारण आता जर का माघार घेतली तर सगळंच अवघड होईल. आता ही सापडलेली आहे, एकदा काही सापडले की हिला आपण घेऊन जायचं आणि तिचा काटा संपवायचा, कायमचा काटा काढायचा, असं तिच्या डोक्यात असतं आणि म्हणूनच त्या पद्धतीने तिने बोलत असते. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जो इन्स्पेक्टर असतो त्याने राजनला माहिती दिल्यामुळं राजन सुद्धा अलर्ट झालेला असतो आणि इकडे नयनतारा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, माझ्या घरात येऊन माझ्या घरातल्या लोकांवरती हल्ला करायची हिंमत कशी झाली तुमची, आत्ताच्या आत्ता हात सोडायचा. तोपर्यंत ऋषीने इकडे पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलिसांना बोलवलेलं असतं, कारण माझ्या सर्वंटवरती, कारण नयनतारा तर तापलेली आहे, कधी एकदा संधी मिळते आणि या कामिनीची वाट लावते असं नयनताराला झालेलं आहे आणि नेमकी ती संधी आता नयनताराला मिळालेली आहे आणि नयनताराने ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, कारण ही संधी जर आपल्याला मिळालेली आहे तर त्या संधीचं आपण सोनं करूया एवढंच तिला वाटत असतं. कारण ह्या कामिनीने माझ्या मुलीवर, माझ्या घराण्याच्या अब्रूवर, त्याहीपेक्षा माझ्या सोन्यासारख्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर मी तिला सोडणार नाही, असं सगळं या नयनताराच्या डोक्यात असतं आणि नयनतारा म्हणत असते की मी आता शांत राहणार नाहीये, एवढंच नयनतारा विचार करू लागलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नयनताराने पोलिसांना बोलवलेलं आहे आणि पोलीस सुद्धा त्या क्षणी पोहोचलेले असतात. पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी नयनतारा इकडे कामिनीला ताब्यात घेतलेला आहे, कारण नयनतारा भयानक अशी चिडलेली असते आणि नयनतारा म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही, कारण या बाईने प्रत्येक वेळेस माझ्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इकडे कामिनीचाच डाव कामिनीवर उलटलेला आहे. खरं तर कामिनी माफी मागायला गेलेली होती आणि तिथे जाऊन गौरीला पाहिल्यामुळं तिनं जो काही राडा घातलेला आहे त्यामुळं नयनताराने तिला जेलमध्ये पाठवलेलं आहे. इकडे अनिकाचे मात्र आता रडून हाल चाललेले आहेत. तिने चॅलेंज तर स्वीकारलेला आहे पण तिच्या मदतीला तिची ग्रॅनी नाहीये आणि इकडे ऋषी आणि त्याचबरोबर साहेबा सुद्धा या दोघांनी खूप छान पद्धतीने आता मदत केलेली आहे. नक्की काय होणार आहे? सरू खूप घाबरलेली आहे. नयनताराने स्वतः सरूला इकडे मिठीमध्ये घेतलेला आहे आणि सरूची ती काळजी करत आहे. नक्की सरू का घाबरली, ह्या बाईने सरूला का पकडले, असे अनेक प्रश्न नयनताराच्या डोक्यात आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.